तिथे जे ड्रेनेज आहेत तर ते चोकअप होत आहेत आणि सगळं पाणी रस्त्यावर येत आहे आणि यामुळे तिथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चाललाय। ज्यावेळेस चेंबर लाईन तुंबते त्यावेळेस प्रचंड प्रमाणात पाणी आमच्या घरांमध्ये, मस्जिदींमध्ये आणि मंदिरांमध्ये येतं। या सगळ्या गोष्टीचं हाल झालं तर आम्हालाही ते बरं पडेल, खास करून महिलांना आणि लहान मुलांना त्याचा खूप चांगला हे होईल। हे फक्त ते काय लावून वगैरे काढतात त्याचा काहीच उपयोग नाही, जो प्रॉपर उपयोग व्हायला पाहिजे तो झाला पाहिजे ना, त्याच्यावर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। मी आता पुण्यातील गंजपेठ परिसरामध्ये आहे। या गंजपेठ परिसरामध्ये ड्रेनेजची समस्या अतिशय गंभीर आहे। तिथे जे ड्रेनेज आहेत तर ते चोकअप होत आहेत आणि सगळं पाणी रस्त्यावर येत आहे आणि यामुळे तिथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चाललाय। नेमके काय त्यांना प्रॉब्लेम आहेत, काय समस्या आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत हे सगळे स्थानिक नागरिक आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत नेमक्या काय काय समस्या आहेत। आपण पाहिलं की या भागामध्ये मागील बऱ्याच दिवसांपासून हे जे ड्रेनेज आहे तर ते तुंबतं आणि ते सगळं पाणी रस्त्यावर येत आहे। मात्र जी माहिती तुमच्याकडूनच मिळाली तर त्यानुसार जेटिंग मशीन आणतात आणि त्याने थोड्या वेळासाठी ते काढलं जातं, मात्र ही रोजचीच समस्या झालेली आहे। काय नेमकं समस्या आहे याबाबत काय काय तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पालिकेला आणि त्यांच्याकडून काय रिप्लाय आला? आता इथं जे आहे इकडे आहे ना प्रचंड म्हणजे पाणी जेव्हा येतं पावसाचं किंवा अधूनमधून ड्रेनेज तुंबलेलं असतं तर इकडं आमचे जे मंदिर आहेत, मस्जिद आहेत, या मस्जिद आणि मंदिरांमध्ये पाणी येतं आणि जर आम्ही यांच्यासोबत म्हणजे महानगरपालिकेत आम्ही ज्यावेळेस पत्रव्यवहार करतो, त्यांना बोलायचा प्रयत्न करतो, तर आमच्या भागात ज्यावेळेस चेंबर लाईन तुंबते त्यावेळेस प्रचंड प्रमाणात पाणी आमच्या घरांमध्ये, मस्जिदींमध्ये आणि मंदिरांमध्ये येतं। तर याच्यासाठी कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय आहे, तर आम्ही तिकडे पत्रव्यवहारही केलेत, पण तिकडून आम्हाला काही म्हणजे आउटपुट नाही मिळते, काही मिळत नाहीये। म्हणजे आम्ही तिथं वारंवार आम्ही तक्रार देतो पण त्यांनी काहीच आम्हाला बोलत नाहीत, फक्त उडवाउडवीचे उत्तरं देतात, करू की, हे करू की, ते करू की। आता त्यांनी काय आहे की त्यांनी फक्त जेटिंग मशीन आणतात, टायगर मशीन आणतात आणि तिथला गाळ काढतात। तर गाळ काढून इथं काही होणार नाही। इथली जी आहे मूळ परिस्थिती म्हणजे लाईन चेंजच करायची। जर का गाळ काढून जर प्रश्न सॉल्व्ह होणार होता तर मग ते 1-2 दिवसातच सॉल्व्ह व्हायला पाहिजे होतं की गाळ काढून। किती दिवसांपासून हे जेटिंग मशीन असं लावताय तिकडे? आता हे खूप महिन्यांपासून सुरू आहे। आता आपण जर बघायला गेलो तर एक टायगरची कॉस्टिंग आठवड्याला किंवा दिवसाचं झालं तर एक कॉस्टिंग त्याची जाती 35,000 रुपये आणि गाळ काढायचा खर्च येतो 18 ते 18,000 लगभग। तर ह्याची आतापर्यंतची जी महिन्याचा खर्च आहे ते 35-1 लाख रुपयेपर्यंत गेलेलं आहे, 30 ते 35 लाख रुपयेपर्यंत। पण एवढ्या ह्याच्यात ना पूर्ण लाईन टाकून होऊ शकते। पण मग हे तुमच्याकडे जी माहिती आहे, जे आकडा सांगता तुम्ही 35 लाख रुपये, तर हा आकडा तुम्ही कुठून घेतलाय? तर हे जे आहे आम्ही पूर्णपणे माहिती घेतलेली आहे की त्यांनी ज्यावेळेस लावतात हे कंटिन्यू लावतात, दर दिवसाला हे लावतात। हे मशीन, टायगर मशीन असेल, जेटिंग मशीन असेल किंवा विविध प्रकारचे यंत्रणा वापरतात, पण त्याचा काही फायदा नाहीये। इकडं फक्त आणि फक्त लाईन चेंज करायलाच लागेल तेव्हा जाऊन नक्की। हे लहान मुलं पण इथे आहेत, बरीच लहान मुलं आहेत, लहान मुलांच्या सुद्धा आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो। रस्त्यावर हे सगळं पाणी येतं। हो, लहान मुलांच्या तर आरोग्यावर होऊ शकतो, कारण सगळी ती घाण बाहेर येते ना, तुंबतं, त्यामुळे रोगराई होते। मुलांना रस्ता क्रॉस करायला वगैरे त्रास होतो, ती मुलं त्याच पाण्यातनं चाललेली असतात, त्यामुळे त्यांना भरपूर या गोष्टींचा त्रास होतो। त्यामुळे आमचं पण म्हणणं आहे की लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीचं हाल झालं तर आम्हालाही ते बरं पडेल, खास करून महिलांना आणि लहान मुलांना त्याचा खूप चांगला हे होईल। हे फक्त ते काय लावून वगैरे काढतात त्याचा काहीच उपयोग नाही, जो प्रॉपर उपयोग व्हायला पाहिजे तो झाला पाहिजे ना, त्याच्यावरच ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होते। त्यांनी जसं सांगितलं की 3 महिन्यांपासून साधारण हे सगळं सुरू आहे। रस्त्यावर पाणी येत आहे आणि रस्त्यावरून मुलं ये जा करतात, तसंच इथे मंदिर आहे, मस्जिद आहे, तर याच्यावर इकडनं सुद्धा जात असताना म्हणजे मंदिर आणि मस्जिदामध्ये जाताना सुद्धा जर अशा प्रकारे लोकांचे असे घाणीचे जे पाणी जातं तर त्याने कपडे खराब होत असतील तर खरंच मोठा गंभीर प्रश्न आहे। आणि त्यांनीच दिलेली जी माहिती आहे त्यानुसार इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत किंवा आमदार असतील तर यांच्याकडे सुद्धा यांनी पत्रव्यवहार केलेला आहे, मात्र यावरही त्यांना व्यवस्थित कुठलंही उत्तर मिळालेलं नाहीये। नक्कीच आता या सगळ्यानंतर नेमकं महानगरपालिकेकडून काय कारवाई केली जाते आणि आता तरी हे इथलं ड्रेनेजचं काम केलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।